तुम्हाला माहित आहे का, गुजरातमधील एका व्यक्तीने 108 फूट लांब औषधी अगरबत्ती बनवली आहे, जी राम मंदिरात लावली जाणार आहे। ही अगरबत्ती एका रथाच्या माध्यमातून वडोदऱ्याला घेऊन जात आहेत। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामांच्या मंदिरात ही 108 फूट लांब अगरबत्ती लावली जाणार आहे। गुजरातमधील वडोदऱ्यामध्ये ही 108 फूट लांबीची अगरबत्ती 1 जानेवारीला अयोध्येतून जाण्यासाठी निघाली असून ती 13 जानेवारीला अयोध्येमध्ये पोहोचेल। रथामध्ये असणाऱ्या या औषधीयुक्त अगरबत्तीचे प्रत्येक ठिकाणी स्वागत करून पूजन केले जात आहे। त्याचबरोबर अगरबत्ती निर्माता रामभक्त वडोदरा निवासी विहाबाई बरवाड यांचे सुद्धा फुलांच्या माळा घालून स्वागत केले जात आहे। विहाबाई बरवाड यांनी सांगितले की ही फक्त 108 फूट लांबीची अगरबत्ती नसून हे 108 कुंडांचे हवन यज्ञ सुद्धा आहे। म्हणजे हवन कुंडांमध्ये जेवढी सामग्री लागते तेवढी सामग्री या अगरबत्तीमध्ये वापरण्यात आली आहे। त्यांनी सांगितले की या अगरबत्तीचे पावित्र्य लक्षात घेता यामध्ये धूप, गायीचे शेण, गायीचे तूप अशा विविध प्रकारची हवन सामग्री वापरण्यात आली आहे। यांच्या सोबतच अन्य सामग्री मिळून 3657 किलो सामग्रीचा उपयोग सुद्धा या अगरबत्ती तयार करण्यासाठी केला गेला आहे। ही अगरबत्ती 22 जानेवारीला श्रीरामांच्या चरणी अर्पण केली जाणार आहे। अगरबत्ती जाळल्यानंतर ती लगातार 41 दिवसांपर्यंत जळत राहील, पण जर तिला ज्योतीप्रमाणे तेवत ठेवायचे असेल तर ती 10 ते 15 दिवस दिव्याप्रमाणे जळत राहू शकते। या अगरबत्तीला बनवण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागलेला आहे आणि अगरबत्ती नेण्याच्या रथाला वडोदऱ्यापासून अयोध्यापर्यंत आणण्यासाठी 4.10 लाख इतका खर्च आला आहे। ही अगरबत्ती बनवण्यासाठी जवळपास 5 लाख रुपये इतका खर्च आला आहे। ही अगरबत्ती बनवण्याच्या अगोदर विहाबाई बरवाड यांनी 121 फूट लांब अगरबत्ती बनवून उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये सुद्धा अर्पण केली होती। त्यांनी सांगितले की वडोदरापासून अयोध्यापर्यंत ही आमची 1300 किलोमीटरची यात्रा आहे आणि आम्ही ती 13 जानेवारीपर्यंत पूर्ण करू। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।